आहे आपण पनीर मटर मसाला. आज बनवणार आहे आपण पनीर मटर मसाला. त्यासाठी पहिले आपण पनीर कट करून घेऊया. पहिले पनीर कट करून घेऊ आपण. हे पहा असं पनीर कट करून घ्यायचं. पहिले पनीर आपला कट झालेला आहे. याला आपण फ्राय करून घेऊया. ऑइल आपला गरम झाला आहे. याच्यामध्ये आता आपण पनीर ॲड करूया. पनीरला चांगलं फ्राय करून घेऊ आपण. पनीर आपला चांगला फ्राय झाला आहे. याला आपण काढून घेऊया. पनीर मटरची आता गिरवी रेडी करून घेऊ आपण. गिरवी बनवण्यासाठी आपण कांदा घेतला. कांद्याला कट करून घेऊया. टमाटा घेतला आहे. टमाट्याला पण कट करून घेऊया. याच्यामध्ये काजू पण, गिरवीमध्ये काजू पण ॲड करायचे. याला आता आपण बॉईल करून घेऊया. त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आपण. गिरवीचं मटेरियल आपलं पूर्ण बॉईल झालं आहे. याला आता आपण ग्राइंडर करून घेऊया. अद्रक आणि लसूण पण ॲड करायचं आहे. पनीर मटरचा आपला मसाला रेडी झाला आहे. आता आपण याला तडका मारून घेऊया. ऑइल आपलं चांगला गरम झाला आहे. पहिले याच्यामध्ये आपण जिरा ॲड करूया. त्यामध्ये आता कांदा ॲड करूया. कांदा चांगला आपण पहिले ब्राऊन करून घेऊया. कांदा आपला ब्राऊन झाला आहे. याच्यामध्ये आपण लसूण पेस्ट ॲड करूया. आता आपण मसाले ॲड करून घेऊया. हळदी, गरम मसाला, मिरची पावडर, चटपट मसाला, धनिया पावडर, नमक. याला चांगला मिक्स करून घेऊ आपण. मसाले पहिले भुनून घेऊया. जे आपण गिरवी पिसून घेतली ती याच्यामध्ये ॲड करूया. याच्यामध्ये आता आपण मटर ॲड करूया. जे पनीरचे पीस आपण फ्राय करून ठेवले ते पण याच्यामध्ये पनीरचे पीस ॲड करून घेऊ. याच्यामध्ये नॉर्मल पाणी ॲड करूया. झाकण ठेवून देऊया. क्रीम, हे झाला आपला पनीर मटर मसाला रेडी. पनीर मटर मसाला. त्याच्यावरून नॉर्मल पनीर ग्राइंडर करून घेऊया.